राज्यात पावसानं पुनरागमन केलेलं आहे। आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं 2 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तसंच राज्याच्या इतर भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे। येत्या 24 तासांमध्ये राज्यातील हवामान कसं असेल ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी रत्नागिरी, रायगड या 2 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यातील घाट परिसर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसर, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे NDRF व SDRF पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20 जून पर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तसंच राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह उपनगरात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। पुढील 24 तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। सोलापूर, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे। तसंच मराठवाड्यातील काही भागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसंच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।